नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काची यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि मी तुमचा मित्र शेंडेकर. आज नेहमीप्रमाणे एक नवीन ब्लॉग घेऊन आलो तुमच्यासाठी. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजले 10:15 वाजलेत आणि सकाळचं क्लायमेट बघताय आपल्या सुंदर अशा गॅलरीमधून. ही इथे माझी सायकल आहे जे मी कधीच तरी चालवतो आता. आणि ही पूर्ण आपले इथे गुलाबाचे फुलं वगैरे आले आहेत. ते रोज आहे प्रॉपर, ते बघू शकता. सगळे पप्पांची मेहनत आहे, पप्पांनी सगळे लावलेली झाडं आहेत. नारळ पण लावला फक्त पप्पांनी. आणि तुळस वगैरे सगळे आपल्याकडे असे हिरवगार अशी पूर्ण आपली गॅलरी केलेली आहे बघताय. आणि मस्त क्लायमेट पण बघताय. सगळं आपल्याला इथे ओल्ड पनवेल बघायला भेटतो, साईनगर एरिया. तर मित्रांनो, आता मस्त सकाळ झालेली आहे आणि मॉर्निंग पण चांगली झालेली आहे. तर आता मम्मीने काय खायला नाश्त्याला बनवला ते बघतो. तर घावणा केलेला आहे आणि भाजी आहे आणि ऑमलेट पण सांगितलं मी करायला, व्हेजिटेबल ऑमलेट. तर तुम्हाला दाखवत होता. आणि आता सकाळचं मला 10:30 निघायचं असतं, पण आता ठीक आहे, 11, 11:15ची ट्रेन पकडीन मी. तर ते पण आता पूर्ण एंड स्किप न करता पूर्ण एंडपर्यंत बघा मित्रांनो. नक्कीच तुम्हाला हा पण ब्लॉग आवडेल. आणि जुने ब्लॉग बघितले नसतील तर तेही सुद्धा नक्की बघा. खूप चांगले चांगले आपले ब्लॉग आहेत जुनेवाले. तर चला मित्रांनो, दिवसाची सुरुवात अशी झालेली आहे आपली मस्त. आणि क्लायमेट पण मस्त आहे. तर चला नाश्ता करून घ्या आता. आणि इथे बघतोय मित्रांनो, मम्मीने मस्तपैकी डोसा टाकलाय, पण नवीन तव्यावर नाही, तर जुन्या काईल आहे, घावणा टाकलाय. तर जुन्या काईल आहे आमची, याला काईल बोलतात, त्याच्यावरती केलंय बघताय. आणि या काईलवरती मित्रांनो घावणा तर एक नंबरच होतो. म्हणजे प्रॉपर असं घावणा क्रिस्पी आणि प्लस काही फ्राय करू ना ते पण मस्त होतं बघताय. आणि ते चण्याची भाजी आहे. वाव. आणि मित्रांनो बघतोय की मस्त प्रकारे घावणा झालाय. यासोबत ती चटणी पण मस्त लागते ग्रीनवाली. चला आता अजून एक आपण घावणा टाकू आणि मग हा घावणा खायला घेऊ. जायचा टाइम झाला त्या कामावर जायचा. आणि मित्रांनो, इथे घावणा तर रेडी झालेला आहे, पण मम्मीला बोललो एक मस्त व्हेजिटेबल ऑमलेट टाक. तर मम्मीने मस्त कांदा, टॅमॅटो आणि मस्त मिरची वगैरे टाकून माझ्यासाठी ऑमलेट करते. आणि हा पॅन घेतला आहे, पॅनमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं आहे, आता ऑमलेट टाकते मस्त. मित्रांनो मस्त हेवी नाश्ता करून जाणार आणि परत हॉटेलमध्ये गेल्यावर जेवणार. आणि मित्रांनो बघता मस्त प्रकारे असा पूर्ण आपला असा व्हेजिटेबल ऑमलेट झालेला आहे. आता मस्त प्लेटमध्ये काढतो आणि खातो घावण्यासोबत. आणि मित्रांनो फायनली नाश्ता आपला रेडी झालेला आहे. अंडाज खूप हेवी असल्या कारण फक्त अंडाज घेतो, भाजी स्किप केली मी. आणि समोर आपले जुने व्लॉग लागलेले आहेत. गोविंदाचा व्लॉग चालू आहे. आणि हे सगळं काही पसारा नाही आहे, हे आत्ताच कवर काढला आहे पप्पांनी आणि नवीन टाकलं आहे. आणि आता धुवायला टाकतात पप्पा. सो पसारा वगैरे लगेच कमेंट करू नका. तर मित्रांनो आता मस्तपैकी नाश्ता करून घेतो आणि परत हॉटेलला जाऊन जेवायचं आहे, त्यामुळे थोडा लाईट नाश्ता करतो. हॉटेलला जाऊन जेवायचं आहे त्याचं कारण पण असं आहे की काम खूप असतं मित्रांनो, हेवी काम असतं माझं. तर खूप म्हणजे बरंच तास उभं राहायचं असतं, उभं राहून काम असतं, त्यामुळे थोडा एनर्जीसाठी मी जास्त जेवतो. पण ठीक आहे, थोडा वेट वाढत चाललं आहे, ते होईल कमी लवकरच. जिम पण लावू आपण. जिम लावली होती पण ती सोडली आता मी जिम. आणि आता हा नाश्ता करतो आणि निघतो आपल्या कामावरती जायला. नाश्ता वगैरे झालेला आहे, आता निघतोय कामावर जायला. पेट्रोल पण टाकायचं आहे गाडीमध्ये. तर बघू आजचा दिवस कसा आहे काय. नक्कीच कॅन्टीन एंडपर्यंत लिफ्ट येते. चलो, दिवसाची सुरुवात मित्रांनो किक मारून होते. मित्रांनो आलो का कुर्ला स्टेशनला. पाऊस लागलाय, बस पण लेट झालं ट्रॅफिकमुळे. मित्रांनो बसमधून तर उतरलो आहे, आता चाललो आहे हॉटेलला. आणि जस्ट समोर बघते आपल्या नेहमीच्या रस्त्यावरती पोहोचलेलो आहे. सो जाऊया, चेंज वगैरे करून जेवायला भेटतो
कारण सध्या टाईम खूप कमी झाला आहे, खूप जरा लेट झाला आज पावसामुळे. तर चला आणि इथे बघताय मित्रांनो, आज आहे जेवायला पनीर टिक्का मसाला, भात, चपाती आणि डाळ. जेवून घेतो आता. तर मित्रांनो रेडी वगैरे झालं आहे, आता चांगलं आहे किचनमध्ये. चला तर मित्रांनो किचनमधलं काम वगैरे आटून झालेलं आहे आणि आता चाललं आहे फूड पिकअपसाठी. तर तसे सगळे कंटेनर घेतलेत, आता चालू आहे चायना हाऊसमध्ये. आणि मित्रांनो इथे बघताय फूड पिकअप झालेलं आहे. बॉटन घेतलं आहे, फिंगर फिश घेतलं आहे आणि तंदूर घेतलं आहे. आता जाऊया आपल्या डिपार्टमेंटला. सुशी पण घेऊन झालं आहे आपलं. आणि मित्रांनो फ्रूट्स पिकअपसाठी खाली आलो होतो, आता परत चालू किचनमध्ये. आणि मित्रांनो बुफे वगैरे आउट करून झाल्यानंतर आता इथे बघताय कॉन्टिनेंट सेटअप करतोय मी सगळे. आणि इथे माझा मित्र शेफ अंकित आपल्याला दिसतोय सॅल्मन कटिंग करताना. हा सॅल्मन फिश कटिंग करतोय अंकित. झालं रे, फक्त हे सेटअप कर. नाही बघ, हे इथे असे ब्रेकफास्टसाठी फ्रूट्स कापलेत. तर मित्रांनो घरी जरा निघालो आहे आता, काय जास्त आज दाखवायला भेटलं नाही कारण खूप काम होतं, खूप बिझी होतो. तर मित्रांनो इथपर्यंत ब्लॉग बघितला, आवडला आहे तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूशी चांगल्या चांगल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चला बाय.